मातंग समाज भेटेल मांग तर फेडेल पांग या एकवचनी उक्तीप्रमाणे प्राचीन काळापासून जगणारा प्रामाणिक, शूर, 12 पोटजातींचा लढवय्या समाज. मात्र देशाला अनेक वर्ष स्वातंत्र्य मिळूनही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक समानतेच्या प्रवाहापासून कायम वंचित, दुर्लक्षित ठेवलेला. 80च्या दशकात याच मातंग समाजाला संघटित करून स्वतःचे हक्क आणि अस्मितेची ओळख करून देणारा क्रांती सम्राट म्हणजेच मनोहर तथा बाबासाहेब गोखले. मातंगांच्या धमण्यांमधील रक्त उसळवणारा प्रखर विचारांचा वणवा म्हणजे बाबासाहेब गोखले. मातंग समाजाच्या विकास आणि सन्मानाकरिता अविरत लढणारा लढवय्या म्हणजेच बाबासाहेब गोखले. लातूर जिल्ह्याच्या अहमदापूर तालुक्यातील चिखली या गावात 7 मे 1953 साली या लढाऊ बाण्याने जन्म घेतला आणि या भरकटलेल्या मातंग समाजाला खंबीर नेतृत्व मिळाले. अस्पृश्यता, दारिद्र्य, उपासमारीच्या हृदयावर खोल जखमा घेऊन त्यांनी अंबेजोगाईमधून शिक्षण प्राप्त केलं आणि बाबासाहेबांना आत्मभान, समाजभान, हक्क आणि न्यायाची प्रकर्षाने जाणीव झाली. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या ज्वलंत विचारांनी पेटून उठलेल्या बाबासाहेब गोखलेंना विखुरलेला, स्वतःच्याच देशात जुलुमांनी भरडलेल्या मातंग समाजाची दयनीय अवस्था पाहून अस्वस्थ वाटू लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि संघर्षाचा लढा पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा चंग त्यांनी बांधला. या महाराष्ट्रातील नव्हे तर त्यांनी अखंड देशातील मातंगांचे देशस्तरावरील नेतृत्वाची धुरा स्वीकारली आणि अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली. 17 जानेवारी 1982 रोजी कल्याण तालुक्यातील मोहने येथे पहिली शाखा स्थापन करून महाराष्ट्रभर संघटनांचे जाळे पसरविले. यात सोबतीला भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोखले विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सर्व स्तरावरील मातंग समाजाला एकत्रित करण्याचे श्रेय एकमेव द्वितीय बाबासाहेब गोखले यांचेच. शिक्षण आणि आर्थिक समानतेशिवाय समाजाचा उद्धार नाही ही अचूक नस या मुत्सद्दी नेत्याने ओळखली आणि सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाकडे अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचा आग्रह धरला. समाजाला जागृत करून 24 दिवस हुतात्मा चौकात उपोषण करून सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणलं. बाबासाहेबांच्या धसक्यामुळेच 11 जुलै 1985 रोजी अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाची स्थापना झाली आणि कित्येक समाज बांधवांच्या उद्धाराचे स्वप्न पूर्ण झाले. बाबासाहेबांच्या सनदशीर संघर्षानेच 1 ऑगस्ट 1985 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या हस्ते या महामंडळाचे उद्घाटन झाले आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष होते दस्तूर खुद्द बाबासाहेब गोखले. त्यांचा हा सामाजिक परिवर्तनाचा लढा इथेच न थांबता अधिक तीव्र झाला. 12 ऑक्टोबर 1984 साली बाबासाहेबांनी 40,000 समाज बांधवांसह दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेतली व 1972च्या दुष्काळात बेघर झालेल्या मातंगांसाठी वनविभागाच्या जमिनी मानखुर्द, मालाड, कांदिवली, दिंडोशी, बेलापूर, दिघा, वागळे इस्टेट इथल्या वसलेल्या झोपडपट्ट्यांना कायमस्वरूपी अभय मिळालं ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळेच. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुरस्काराची सुरुवात राज्य सरकारकडून करून घेतली ती बाबासाहेबांनीच आणि त्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले बाबासाहेब गोखले. मातंग समाजाच्या जीवनमान उंचावण्यासाठी 1997ला बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या 8% आरक्षणाची मागणी केली. याकरिता 1460 दिवस आझाद मैदानावर उपोषण करून याकडे सरकारचं लक्ष गंभीरपणे वेधून घेतलं. त्यासाठी बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील सर्व मातंग वस्त्या पिंजून काढल्या आणि जनमानसाचा लोकलढा उभारला. याची सरकारने दखल घेऊन 11 सप्टेंबर 2001 साली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या आरक्षणाला मान्यता मिळाली.
मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं. संघर्ष न करता अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेनेच्या वतीनं 450 दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलन चालू आहे. अनुसूचित जातीमध्ये अ ब करून मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण द्यावं हे आमचं आंदोलन आहे. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार. म्हणून आमचा आता लॉंग मार्च अण्णाभाऊ साठे नगर, सुमन नगर, चेंबूर ते मंत्रालयावर जाणार आहे. तेव्हा आम्हाला तात्काळ मुख्यमंत्र्याची भेट व्हावी आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना हा विषय घेऊन राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन केंद्र सरकारकडे अहवाल पाठवा. म्हणून त्यासाठी आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 45व्या स्मृती दिनानिमित्त आज आम्ही लॉंग मार्च आयोजन केलेलं आहे आणि जेल भरो आंदोलनाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. शासन बहिरा आहे, मुका आहे, आंधळा आहे, झोपलेला आहे, त्याला जाग करण्यासाठी आज आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि याकरिता 1 ऑगस्ट 2003 रोजी क्रांतिगुरू लहुजी साळवे अभ्यास आयोगाची स्थापना झाली. मात्र दुर्दैवाने या आयोगाच्या शिफारशीनंतरही मातंग समाजाचा 8% आरक्षणाचा निर्णय अधांतरीतच राहिला. परंतु या वाघाने तो लढा अखेरच्या श्वासापर्यंत त्याच त्वेषाने, त्याच वेगाने सुरू ठेवला. अलीकडेच 1 ऑगस्ट 2016 रोजी उल्हासनगरात दशहरा मैदानात समाजाने बसविलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं गौरवशाली अनावरण झालं. या पुतळ्याला 9 ऑगस्ट 2016 रोजी भेट देताना बाबासाहेब गोखले यांनी उल्हासनगरमधील जनतेला संबोधित केलं. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचे जनक आणि 8% आरक्षणाचे प्रणेते बाबासाहेब गोखले यांनी मातंग समाजाच्या उद्धारासाठी स्वतःच संपूर्ण आयुष्य झोकून दिलं आणि अखेर तो काळा दिवस उगवला. 21 ऑगस्ट 2016 रोजी विचारांचं हे घोंगावणारं पिवळं वादळ शांत झालं. लाखो बांधवांच्या माथ्यावरून मायेचं आभाळच नियतीने हेरावून घेतलं. बाबासाहेब गोखले यांचं निधन झालं. अंत झाला एका विद्रोही नेतृत्वाचा, अंत झाला एका विचारी ज्वालामुखीचा, अंत झाला एका निष्ठावंत सेनापतीचा. असं म्हणतात की वतन पे मर मिटो तो वतन की शान नहीं जाती, वतन पे मरने वालों की कभी जान नहीं जाती. आज बाबासाहेब गोखले शरीराने आपल्यात जरी नसले तरी त्यांच्या विचारांनी, त्यांच्या आंदोलनांनी कायम आपल्यामध्ये अमर राहतील. चला तर आजच्या या क्षणी त्यांच्या संकल्पनेतील मातंग समाजाच्या 8% आरक्षणाची लढाई जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत सुरूच ठेवण्याची आपण शपथ घेऊया. अशा या धीरोदात्त क्रांती सम्राटास प्रभावी वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वास अण्णाभाऊ साठे पुतळा बचाव समितीच्या माध्यमातून आणि समस्त मातंग समाजाची अंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली. झिजवेली तुम्ही काया